आपण जेव्हा सामाजिक कल्याणाबद्दल बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? समाजातील गरजू लोकांना मदत करणं, बरोबर? पण नुसते चांगले हेतू असून चालत नाही. ती मदत योग्य पद्धतीने पोचवण्यासाठी एक मजबूत, एक संघटित यंत्रणा लागते. आणि याच यंत्रणेचा पाया म्हणजे POSD कॉर्प, ज्याबद्दल आपण आज सविस्तर बोलणार आहोत. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आधी सामाजिक कल्याणासमोरची आव्हानं समजून घेऊ. मग POSDCORB ही चौकट नक्की आहे तरी काय ते पाहू. त्यानंतर त्याचे एक एक टप्पे, नियोजनापासून ते बजेटिंगपर्यंत सगळं सविस्तरपणे बघू. आणि शेवटी या संकल्पनेचं खरं महत्त्व काय आहे यावर नजर टाकू. तर सुरुवात करूया सगळ्यात मोठ्या आव्हानापासून. सामाजिक कल्याण प्रशासनाचं मुख्य काम काय? तर गरजू लोकांपर्यंत योग्य सेवा पोहोचवून त्यांचं आयुष्य सुधारणं. पण हे बोलायला जितकं सोपं वाटतं तितकं ते नाही. त्यासाठी एक पक्का प्लॅन, एक ठोस आराखडा लागतो. आणि मग प्रश्न उभा राहतो की ही मदत गरजू लोकांपर्यंत पोहोचते तरी कशी? म्हणजे फक्त मदत करण्याची इच्छा असून भागत नाही. ती योग्य व्यक्तीपर्यंत योग्य वेळेत आणि योग्य प्रकारे पोचली पाहिजे. आणि याच गुंतागुंतीला सोडवण्यासाठी प्रशासकीय चौकटींची गरज पडते. तर मग या समस्येवर उपाय काय? तो उपाय आहे POSDCORB. हो, हे एक शक्तिशाली आणि क्लासिक मॉडेल आहे जे कोणत्याही संस्थेत, कोणत्याही कामात स्पष्टता, शिस्त आणि कार्यक्षमता आणतं. चला तर मग बघूया हे POSDCORB आहे तरी काय. POSD कॉर्प ही संकल्पना मांडली आहे ल्युथर गुलिक यांनी. त्यांनी काय केलं तर प्रशासनाचं जे मोठं आणि गुंतागुंतीचं काम असतं ना, त्याला 7 सोप्या, मॅनेज करता येण्यासारख्या भागांमध्ये विभागलं. यामुळे होतं काय की सगळी प्रक्रिया एकदम सोपी आणि प्रभावी होऊन जाते. तर या आहेत त्या 7 पायऱ्या: प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग, कोऑर्डिनेटिंग, रिपोर्टिंग आणि बजेटिंग. हे 7ही टप्पे मिळून एक अशी मजबूत चौकट तयार होते, ज्याबद्दल आपण आता एक एक करून जाणून घेणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवात करूया पहिल्या 3 आणि सगळ्यात महत्त्वाच्या घटकांपासून. हे आहेत नियोजन, संघटन आणि कर्मचारी निवड. कोणत्याही सामाजिक उपक्रमाचा हा पाया आहे. हे 3 स्तंभ जर मजबूत नसतील तर पुढे काहीच होऊ शकत नाही. सगळ्यात पहिलं येतं P म्हणजे प्लॅनिंग, अर्थात नियोजन. आणि ही खरंच खूप महत्त्वाची पायरी आहे, कारण इथेच तुमच्या यशाचा आराखडा तयार होतो. म्हणजे समाजाच्या नेमक्या गरजा काय आहेत, आपली उद्दिष्ट काय असली पाहिजेत, आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला कोणती साधनं, किती पैसा आणि किती वेळ लागेल, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथेच शोधावी लागतात. बरं, एकदा प्लॅन तयार झाला की पुढची पायरी येते O, ऑर्गनायझिंग म्हणजे संघटन. हे अगदी एखाद्या मशीनचे वेगवेगळे भाग एकत्र जोडण्यासारखं आहे. तुमची टीम कशी असेल, तिची रचना काय असेल, कुणाची काय जबाबदारी असेल आणि संसाधनांचा वापर कसा करायचा, हे सगळं इथे ठरतं, जेणेकरून प्लॅन फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरेल. आणि मग येतं S, स्टाफिंग म्हणजे कर्मचारी निवड. आणि हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की कोणत्याही कामासाठी योग्य माणसं किती महत्त्वाची असतात. इथे फक्त नोकरी देण्यापुरता मर्यादित नाहीये, तर योग्य कौशल्य आणि समाजाबद्दल खरी सहानुभूती असणाऱ्या लोकांना टीममध्ये घेणं, त्यांना चांगलं ट्रेनिंग देणं, हे सगळं यात येतं. कारण शेवटी योग्य माणसंच कोणत्याही योजनेला यशस्वी करतात. चला, तर आता आपला पाया पक्का झाला आहे. प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग आणि स्टाफिंग झालं. आता बघूया की या योजनेला प्रत्यक्षात कसं आणायचं. आणि इथेच नेतृत्व आणि टीमवर्क यांची खरी कसोटी लागते. आता येतो D, डायरेक्टिंग म्हणजेच मार्गदर्शन. मार्गदर्शन म्हणजे फक्त आदेश देणं नाही, तर आपल्या टीमला ध्येयाकडे घेऊन जाणं, त्यांना प्रेरणा देणं, योग्य वेळी योग्य निर्णय घेणं आणि सूचना स्पष्ट ठेवणं. एका चांगल्या लीडरमुळेच टीममध्ये आत्मविश्वास आणि कामाचा उत्साह टिकून राहतो. पुढचा मुद्दा आहे CO, कोऑर्डिनेटिंग म्हणजे समन्वय. हा खूप महत्त्वाचा भाग आहे. यामुळे वेगवेगळे विभाग किंवा टीम्स एकमेकांपासून तुटून काम करत नाहीत, तर एकाच शरीराचे अवयव असल्यासारखं एकदिलाने काम करतात. यामुळे काय होतं तर सरकारी संस्था, NGO आणि स्थानिक लोक हे सगळे एकाच ध्येयासाठी एकत्र येतात. ओके, तर आता आपण आलो आहोत शेवटच्या 2 घटकांकडे, रिपोर्टिंग आणि बजेटिंग. हे 2 घटक कोणत्याही कार्यक्रमात पारदर्शकता आणि जबाबदारी आणतात. आणि यांच्याशिवाय कोणताही उपक्रम जास्त काळ टिकूच शकत नाही. तर R म्हणजे रिपोर्टिंग. रिपोर्टिंग म्हणजे फक्त कागदपत्र तयार करणं नाही, ही एक प्रकारची फीडबॅक सिस्टम आहे. कामात काय प्रगती आहे, काय आव्हानं आहेत, हे वरिष्ठांना कळतं. यामुळे कामाचं मूल्यांकन करता येतं, चुका सुधारता येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता येते, ज्यामुळे लोकांचा विश्वास वाढतो. आणि सगळ्यात शेवटी येतो B, बजेटिंग म्हणजेच अर्थसंकल्प.
हा तर कोणत्याही कार्यक्रमाचा आर्थिक कणा असतो नाही का? पैशाचं योग्य नियोजन करणं, खर्च कुठे आणि कसा होतोय यावर लक्ष ठेवणं आणि पैशाचा अपव्यय टाळणं, या सगळ्यावरच त्या कार्यक्रमाचं यश आणि भविष्य अवलंबून असतं. तर आतापर्यंत आपण POSDOBचे हे 7ही घटक पाहिले. हे वेगवेगळे वाटत असले तरी ते एकमेकांशी जोडलेले आहेत. आणि जेव्हा हे सगळे एकत्र येतात तेव्हा एक अशी जबरदस्त प्रणाली तयार होते जी फक्त कागदावर नाही तर प्रत्यक्ष जमिनीवर परिणाम घडवून आणते आणि समाजात एक सकारात्मक बदल आणते. आणि म्हणूनच म्हटलं जातं की POSDCORB हे केवळ प्रशासनाचे एक साधन नाही, तर सामाजिक कल्याण क्षेत्रात एक कार्यक्षम आणि सुसंगत मार्गदर्शक तत्व म्हणून ओळखले जाते. म्हणजे बघा, ही फक्त कामाची एक यादी नाही आहे, तर हे एक तत्वज्ञान आहे, एक फिलॉसॉफी आहे, जी प्रशासनाला शिस्त, समन्वय आणि जबाबदारीची एक मजबूत चौकट देते. पण हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतो. अशी एक उत्तम प्रशासकीय चौकट, एक सिस्टीम समाजाच्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकते का? की हे फक्त पहिलं पाऊल आहे? कारण शेवटी मानवी समस्या खूप गुंतागुंतीच्या असतात. त्यांना सोडवण्यासाठी फक्त नियमांच्या चौकटी पुरेशा आहेत की त्या पलीकडे जाऊन मानवी भावना आणि सहानुभूतीचाही विचार करावा लागेल? यावर विचार करायला नक्कीच हवा.